नमस्कार. विवेक संवादमध्ये आपलं स्वागत. आज आपल्या स्टुडिओमध्ये एक बहुआयामी व्यक्तिमत्व आलेलं आहे, जे चित्रकार, शिल्पकार, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, उपेक्षितांसाठी आयुष्य झोकून दिलेले, त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रातही वेगळा विचार मांडून तो प्रत्यक्षात अंमलात आणणारे एक प्रयोगशील शिक्षणतज्ज्ञ असं ज्यांची ओळख आहे, केंद्र शासनाने ज्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केलेला आहे, असे गिरीश प्रभुणे काका. नमस्कार काका. नमस्कार. तुमचं विवेक संवादमध्ये स्वागत आहे. आपण सुरुवात करूयात. तुमच्या कला साहित्य या क्षेत्रावर तुमची आवड पहिल्यापासूनच होती की नंतर डेव्हलप झाली? शालेय जीवनामध्ये मी सातारा रोड म्हणून कूपर इंग्लिश स्कूल तिथे शिकत असताना आम्हाला जे शिक्षक होते माडगुळकर म्हणून, ते ड्रॉइंगचे होते आणि भरपूर कष्ट घ्यायचे, ज्याच्यामध्ये कलेचं काही त्यांना हे दिसेल. त्यामुळे मला त्याची एक आवड त्यावेळेला, मग पहिल्या 2 परीक्षा दिल्या गेल्या आणि मग पुढे इच्छा होती GD आर्ट करावं. नंतरच्या ह्याच्यात म्हणजे तो छंद विकसित झाला, पण नंतर ह्याच्यात म्हणजे वाचन माझं वाढलं आणि वाचनामध्ये त्या काळामध्ये अनुदानित अशा अनुवादित कादंबऱ्या म्हणजे रवींद्रनाथांच्या, बंकिमचंद्रांच्या किंवा ताराशंकर बंदोपाध्याय यांच्या कादंबऱ्या वाचल्या. मग त्याच्यावरती चित्रपटही आले नंतरच्या काळात, तेही पाहिले. मग असं लक्षात आलं की पण मग त्याच काळात मी 9वीत होतो. 9वीत असताना पहिल्यांदा मी मोठी अशी एक कादंबरी लिहिली. ती 11वीत आल्यानंतर प्रसिद्धही झाली, लाटाखाली संत पाणी. त्यामुळे एका वेळेला वेगवेगळ्या विषयांचा पगडा किंवा छंद निर्माण झाला. मग लेखन हा त्यातून तयार झाला. वाचनामध्ये मला जास्त आवडले ते शरदचंद्र चटर्जी आणि शरदचंद्रांच्या बंगाली कादंबऱ्या, त्यांचं स्वतःचं श्रीकांत म्हणून जी तशी ती आत्मकथनपर कादंबरी आहे ती वाचली. मग खूप बंगाली साहित्य मी भरपूर वाचलं. अगदी अलीकडचे गंगोपाध्याय म्हणून आहेत त्यांच्यापर्यंत. त्यामुळे साहित्यातला एक वेगळ्या प्रकारचं आपल्याला काहीतरी यावं, करावं, अशा त्या प्रभावाखाली पहिले एक लेखन माझं झालं. आणि नंतर मग मी संघाचा प्रचारक म्हणून गेलो. संघाचा प्रचारक गेलो तो मुळशी, मावळ ह्या 2 तालुक्यांमध्ये. आणि त्याच्यामध्ये खेड्यापाड्यात इकडे मुळशी धरण, त्याच्या पलीकडे जाणं, सगळा निसर्गरम्य. आता फार बदललं आहे मुळशी आणि भोर दोन्ही, पण त्यावेळेला निसर्गरम्य ठिकाण होतं आणि गावागावात जात होते. त्याच्यातनं प्रचारक थांबलो, चिंचवडला स्थायिक झालो आणि मग मुक्तपणे अनेक प्रकारची कामं, काही काळ मी नोकरी केली, तर त्याच्यातही माझं लेखन चालू होतं. आणि अशा मी हस्तलिखित रूपामध्ये 10-12 कादंबऱ्या त्या काळात म्हणजे प्रसिद्धी एकच झाली होती. ह्याच्यात चालू असताना इथे पिंपरी चिंचवड पत्रकारिता आणि पहिला इथला अंक असीधारा म्हणून मी काढला. मग तो 6-7 वर्ष चांगल्या प्रकारे 5,000 त्याचे वर्गणीदार झाले होते पण महाराष्ट्रभर त्या काळात. आणि खूप प्रयत्नपूर्वक त्यात 16 पानी अंक असायचा मोठ्या आकाराचा. ते मासिक आम्ही त्याच्यात दिवाळी अंक, आणखी वासंतिक अंक असे 2 अंक काढायचो. काय प्रकारचं त्याच्यामध्ये साहित्य देत होता आपण? लेखमाला होत्या. दुर्गाबाई भागवतांनी दीर्घ लेखमाला केली होती. गवी केतकर जे तरुण भारतचे संपादक होते किंवा लोकमान्य टिळकांचे नातू, त्यांनी एक 4-5 वर्ष हे केली होती लेखमाला. शरद वाघ म्हणून एक तरुण भारतमध्ये विनोदी सदर चालवायचे, त्यांनी गांधी यार्डमधील गुलाब, आणीबाणीतल्या आतमध्ये होते, त्याच्यातल्या आठवणी लिहिल्या. अशा लेखमाला
आणि काही प्रमाणामध्ये स्थानिक लेखन करणारे जे आहेत त्यांनी सदरं चालावीत अच्छा. म्हणून इथे सरदेश पांडे बंधू होते. त्या दोघांनी त्याच्यात सदर हे केलेलं होतं. म्हणजे त्यातलं सगळ्यात गाजलं होतं आणीबाणी उठल्यानंतर जनता राजवट होती. जनता राजवटीत नाना आणि नानी पालखीवाला हम्म. आणि नागो गोरे. नागो गोरे इंग्लंडला हे झाले हाय कमिशनर आणि पालखीवाला तिकडे गेले अमेरिकेत. त्यामुळे अशा प्रकारच्या याच्यावरती योग्य ती टिप्पणी हे करणं अशी ती सदरं होती. बाकी कथा काही एक दीर्घ अशी कादंबरीसुद्धा प्रकाशित केली होती. विनायक डंके म्हणून इथला एक स्थानिक लेखक होते. त्यांच्या ह्याच्यातनं प्रसिद्ध लेखकांना लिहिता यावं असे मी त्यावेळेला खूप जणांचे प्रयोग करून त्यांचं लेखन आणलेलं होतं. विविध प्रकारच्या त्या काळचे जे वक्ते आहेत त्यांच्या जाऊन मुलाखती घेणं वेगवेगळ्या ह्याच्यात असाही प्रयोग केला. त्यामुळे पिंपरी चिंचवडमधनं प्रकाशित होणारं पण महाराष्ट्रभर जाणारं त्यातनं माझे अनेक मित्र झाले. गवा बेरे, श्रीग माजगावकर असे ते म्हणायचे तू या एवढ्या याच्यातनं चालवतो. पण नंतर मग मी प्रेस टाकायचा प्रयत्न केला आणि त्याच्यातनं ते त्यावेळेचं प्रेसची शैली जी होती ती माझ्या लक्षात नाही आली. म्हणजे हे DTP सुरू झालं होतं नुकतंच आणि मी प्रेस जुन्या खेळ्या जुळवून आणि मग ते घेऊन जायचं दुसरीकडे नेऊन छापायचं आणायचं ते लक्षात न आल्यामुळे नियमित असणारा अंक हळूहळू बंद केला. मग बंद करताना माझगावकरांनी मला सांगितलं आता असं काम करण्याचे दिवस संपलेले आहेत, तू आमच्याकडे ये. म्हणून मग माणूसमध्ये मी काम करायला लागलो. एक 3-4 वर्ष माणूसमध्ये काम केलं. माणूसमध्ये करत असताना ज्या प्रकारचं मी काम माणूसमध्ये लेखमाला वेगवेगळ्या याच्या मुलाखती त्यासुद्धा मग सामाजिक याच्यावरती जास्त त्या ग्रामीण भागातले विलासराव साळुंक्यांचं काम, अभय आणि राणी बंग यांचं काम, असे वेगवेगळ्या लेखकांच्या सहवासात राहून त्याच्यावरती काही तेंडुलकरांबरोबर त्यांची एक यात्रा निघालेली होती त्याच्यामध्ये. त्यातनं मी माझगावकरांचं जे ग्रामायण संस्था होती त्याच्यावरती एक मोठा माणूसचा अंक काढायचं ठरलं आणि त्याचं संपूर्ण लेखन मी केलं. आणि एक 15 दिवस मी एका गावात राहिलो आणि त्याच्या विकासाचा आराखडा तो करत असताना माझ्या लक्षात आलं की माझी वेगळ्या प्रकारची मांडणी झालेली. तो लेख खूप गाजला. म्हणजे त्याला युनेस्कोमध्ये एक इथे पद्माकर कुलकर्णी होते त्यांचे एक मेव्हणे ते बालदिन म्हणजे नेहरूंच्या बरोबर बाल विभागाचे संचालक होते विमा कुलकर्णी. त्यांनी तो लेख वाचला आणि त्यांच्या काही मित्रांना ते सगळं भाषा अमुक तमुक असं करून त्यांनी पाठवलं. त्यामुळे तो लेख शरद जोशींना वाचायला मिळाला. आणि शरद जोशींशी माझा चांगला संवाद झाला. असं आपलं लेखन आणि ज्या प्रकारची तपशीलवार म्हणजे बारीक सारीक मी घटना लिहितो ते आवडतं. त्या प्रकारच्या लेखनात व माझगावकरांच्या मासिकाची त्या माणूसची जी शैली होती त्याच्याशी माझं नातं जुळून गेलं. पण तेही असं होतं की माझगावकरांचा तो शेवटचा कालखंड होता. माणूस चालू ठेवावं बंद करावं अशा इथे पिंपरी चिंचवड महानगरावरती त्यांनी 2 अंक काढले. महानगर 1 आणि 2 दोन्हीतले लेख मी वेगवेगळ्या नावाने पूर्ण अंक हा मी केलेला होता. म्हणजे वेगवेगळे कामगारांच्या मुलाखती वेगळ्या असे. त्यामुळे विविध प्रकारचं लेखन हे त्या ह्याच्यातनं मला करायला मिळालं. त्यातनं मग वाचन वेगवेगळी व्यक्ती म्हणजे पु ल देशपांडेंचा परिचय झाला. माझगावकर त्यांनी तो अंक वाचल्यानंतर त्यांनी भेटायला बोलवलं मला आणि माझगावकरांच्या बरोबरच मी गेलो होतो. पु ल म्हणले अरे ह्यांना माझगावकरांना म्हणले अरे तू ह्यांना काय मानधन देत असेल. मला विचारलं त्यांनी. आता त्यावेळेचं मानधन म्हणजे काय फार नाही 20-25 आठवड्याच्या अंकाचं लेखाचं असायचं. ते आत गेले सुनीता पेहीना त्यांनी आधी सांगून ठेवलेलं असणं. 5,000 रुपयाचं एक पाकिट माझ्या हातात ठेवलं. म्हणजे आपल्या लेखनाने म्हणजे
ही गोष्ट आहे 80 ते 90च्या ह्याच्यातली. 84 ते 90 या काळात. म्हणजे 5000 म्हणजे खूप मोठी खूप रक्कम. खूप हां. मोठी झाली त्यात. आणि मग माजगावकर म्हणले की बघ तुझ्या ह्याची हे आहे. त्याच काळामध्ये माझा परिचय विश्वास पाटलांशी आला. तर वेगवेगळ्या प्रकारचं त्यांचं ते झाडाझडती नुकतंच आलेलं होतं धरणावरचं काम हो. त्यांच्या ह्याच्यातलं. ते मला म्हणले एकदा येऊन जा, मी जिथे काम करतो तिथे. खूप चांगलं लेखन करतो आणि ह्या लेखनात अडकू नको. तुझ्याकडे शैली आहे, तू मोठं काहीतरी लिह. असा लेखन कलेच्या ह्याच्यात मी वेगवेगळ्या स्टुडिओ धुंडाळायचो, लेखकांच्या भेटीला जायचो. विद्यार्थी दशेपासून पुण्यात मी आलो होतो सातारावरनं आणि मला माहीत नव्हतं की मला वाटायचं सगळे लेखक पुण्यातच राहतात. मग मी ते शोध घेत आलो. म्हणजे शरदचंद्र चटर्जी जिवंत आहेत असं वाटत होतं. ते 35 साली गेलेले. मी त्या शिवाजी उद्यान जे आहे, संभाजी उद्यान, ते लेखनात जिवंतपणा होता हां. की माणूस हे तो ते शोध घ्यायचा, भेटायचं. श्रीज जोशींना जाऊन भेटलो आणि त्यांना म्हटलं मला श्रीकांतचे लेखक शरदचंद्र चटर्जींना भेटायचे. अरे वेळ का ते जाऊन त्यांना खूप वर्ष झाली म्हणले, 50 वर्ष होऊन गेलेली आहे. ते तिकडे होते बंगालमध्ये, आपल्या इथे नव्हते. पण मी तुला आणखी 2 मग त्यांना विचारलं. ते म्हणले तू काय वाचलेले? मी नुकतंच त्यांचं प्रसिद्ध झालेली 2 पुस्तकं वाचलेली. म्हणजे ह्यांच्या आनंदी गोपाळ आणि कर्व्यांवरचं पुस्तक दोन्ही वाचली. ते म्हणले एवढी मोठी पुस्तकं. मी 11वीला होतो त्यावेळेस. ते मला पुभा भावेंच्याकडे घेऊन गेले. श्रीज जोशी, पुभा भावे, गवा बेहरे, शिवाजी सावंत हा त्यांचा एक ग्रुप होता गवा बेहऱ्यांच्या इथे. तिथेच सुधीर फडक्यांची भेट झाली. त्या सुधीर फडक्यांचीच इमारत होती, त्याच्यात बेहऱ्यांचं कार्यालय. त्यामुळे एका विशिष्ट वयात ज्यांच्या भेटी होणं अवघड असतं त्या माझ्या होत खूपच गेल्या. हां. भाग्यवान आहात त्या आणि बाबतीत. त्याचा परिणाम चांगला जडणघडणीवरच झाला एकूण. असं ते कलेचा प्रवास. मग लक्षात आलं की रवींद्रनाथांची गीतांजली वाचली, रवींद्रनाथांची गोरा कादंबरी वाचली, त्यांची अनेक पुस्तकं होती. ती वाचताना असं लक्षात आलं की यांचं शांतिनिकेतन पाहायला पाहिजे. तर एकदा मी म्हणजे विदाऊट तिकीट रेल्वेने ह्याला जाऊन आलो कलकत्त्यापर्यंत. खूप त्रास झाला, पण 2-3 दिवस त्यावेळेला आजच्यासारखा असा जलदगतीच्या रेल्वे नव्हत्या, निवांत. पण मी जाऊन आलो, पाहून आलो आणि त्यावेळेला मला माहीत नव्हतं की तेही गेलेले आहेत. पण मग मी ते बंगालमधली 3-4 ठिकाणं त्यावेळेला पाहिली. विवेकानंदांचा बेलूर मठ जो आहे तो पाहिला. असं थोडं एकीकडे ह्या प्रकारचं संन्याशी याचं आकर्षण, दुसरीकडे कलेच्या ह्याच्यातलं आकर्षण. पुण्यात मी आलो होतो ज्या कारणासाठी ते म्हणजे राज कपूरच्या शोधात आलो होतो. आणि दिलीप कुमार आणि राज कपूर असं त्यावेळेला एक मोठी स्पर्धा असायची. आमच्या शाळेमध्ये वर्गामध्ये सुद्धा एक दिलीप कुमारचा गट होता, एक राज कपूरचा गट होता. राज कपूरच्या गटाचं मी हे असायचं. मग राज कपूर म्हणजे सगळी गाणी मुकेशची, मन्ना डेची अशी. दिलीप कुमार म्हणजे मोहम्मद रफी असा. त्यामुळे तो धार्मिक नव्हता, परंतु 2 प्रकार होते. आणि मग एक कथा मी राज कपूरचा डबल रोल काही तोपर्यंत मला पाहायला नव्हता. याचं रामौर श्याम खूप गाजला आणि असं वाटलं की आपण राज कपूरसाठी डबल रोलची कथा लिहिली पाहिजे. ती मी लिहिली. न संपणारे वळण. एक भाऊ मुस्लिम आणि एक हिंदू, दोघं जुळे भाऊ, अशी ती कथा होती. ती घेऊन मी पुण्यात आलो आणि श्रीज जोशींना भेटलो. आणि ते म्हणले की राज कपूर तो मुंबईत राहतो, इथे नाही. नाही म्हटलं इथे पुण्यातलं कुठेतरी आहे. ते म्हणले आहे, पण तिथे शूटिंगच्या वेळेला असतं. तरी मी लोणीला जाऊन आलो. आत काही जाता आलं नाही. मग चेंबूरला गेलो मी. ते तोपर्यंत राज कपूरचा उतरता काळ सुरू झाला होता. मेहरानून जोकर पडला, नंतर खूप गाजला तो. असं ते स्पर्धात्मक ह्याच्यामध्ये खूप चित्रपट पाहायचो. गाणी त्याची
मी गाणी गात असते त्यावेळेला वेगवेगळ्या स्टेजवरनं. गणपतीचे जे कार्यक्रम असतात त्यात गाणी गायला मला बोलवायचे. असं थोडंसं कला हे. आणि त्यामुळे मूर्ती करणं, गणपतीच्या मूर्ती करून त्या विकायच्या आणि त्यातनं येणारे पैसे शाळेची फी त्याला अशी हे करायची. 1,500-2,000 हजार रुपयाच्या मूर्ती त्यावेळेला 50 मूर्ती व्हायच्या माझ्याकडनं. शाडू आणायचा, त्याच्या करायच्या, असं सगळं होतं. तुमचा RSS राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तुम्ही स्वतः प्रचारक होतात. तर संघाचे शताब्दी वर्ष पण चालू आहे. त्या संघाच्या वाटचालही तुम्ही आत्तापर्यंत सगळी पाहिलेली आहे. तुम्ही त्यात सक्रिय आहात. त्या सगळ्या विचार प्रक्रियेमध्ये पण आपण सक्रिय राहिला आहात. तर एकूण काय वाटतात या शताब्दी वर्षातल्या आत्तापर्यंतची संघाची वाटचाल? तुम्ही स्वतः कार्यकर्ते होता, प्रचारक होतात. संघाची वाटचाल म्हणजे मला जे आता मी सध्या काम करतो हे उमज किंवा समज ही संघामुळे आली. आणि त्याची सुरुवात खूप लहान असताना चिपळूणला म्हणजे वडील नोकरीसाठी होते आणि तिथे मोरुहो जोशी म्हणून पाग म्हणून पागेवरती तिथे आम्ही राहत होतो भाड्याने. त्यांची शाखा चालायची. तिथे मी शाखेत जायला लागलो. शाखेत जात असताना म्हणजे 5-6 वर्षाचा होतो. माझा 49चा जन्म. त्यामुळे काही फार कळत होतं असंही नाही. वडील जायचे, मी जायचो त्यांच्याबरोबर, खेळत राहायचो. तर एकदा म्हणजे संघाच्या वाटचालीतला महत्त्वाचा टप्पा मला जो त्या काळात कळला नाही, पण नंतर मला जाणवला तो. तर एक दिवस शाखेतली निम्मी संख्या आलीच नाही. ते मोरुहो जोशी एक दिवस आले नाही म्हणून त्यांना म्हटलं काहीतरी घडलं असेल म्हणून आले नसतील. शाखेत आलं नाही की त्याला जाऊन भेटणं असं आहे होतं. दुसऱ्या दिवशी पुन्हा मुलं आली नाहीत, ते मोठे सगळे. मोरुहो शाखा सुटल्यानंतर म्हणले चला आपण आज जाऊ सगळ्यांकडे. आम्ही त्यांच्याबरोबर गेलो. म्हणजे काय 5-6 वर्षाची 7 वर्षाची मुलं आणि बाकीचे मोठे तरुण. त्या वस्तीमध्ये गेल्यानंतर त्यानं या बसा म्हणले. बसायला बोंगडी टाकली आणि ते म्हणले अरे तुम्ही शाखेत येत नाही, 2-4 दिवस झाले. तर ते लोक म्हणले की मोरुहो ना म्हणले की मोरुहो आम्ही आता हिंदू राहिलो नाही, त्यामुळे आम्ही शाखेत आता काही येणार नाही. मोरुहोनी तिथे त्यांना जे उत्तर दिलं ते माझ्या पुढच्या कामाला पूरक ठरणारं झालं. मोरुहो म्हणले अरे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ह्याच्यात हिंदू कुठं आहे? राष्ट्रीय आहे. राष्ट्राचं काम करणारा जो कुणी आहे तो ह्याच्यात येऊ शकतात. तुम्ही जरी हिंदू नसलात, दलित वर्ग होता, महार विशेष करून, आणि थोडीशी अशी दूर वस्ती होती ती. पण मोरुहोंच्या अंगणामध्ये शाखा भरायची बाहेर. आणि ब्राह्मण जास्त संख्या होती आणि हेही होते. मग 1-2-3 वेळा गेल्यानंतर हळूहळू परत सगळे यायला लागले की संघ हा हिंदूंचा असला तरीसुद्धा तो राष्ट्रीय आहे, म्हणजे सर्वांनी तिथे आलं पाहिजे. हे मला त्या मोरुहोंनी जे त्यावेळेला लहान वयात नाही कळलं, पण थोडा मोठा झालो. म्हणजे 3-4 वर्ष बदल्या होत असत वडिलांच्या. वेगळ्या बदल्याहून आम्ही सातारा रोड म्हणजे कुपर कॉलनी वगैरे जिथे आहे तिथे आलो MSCBत. आणि तिथे मी परत शाखेत जायला लागलो. शाखेत जायला लागलो तर एक प्रचारक आले. ते म्हणले आता प्रत्येक मंडल ठिकाणी शाखा लावायची, तर तुम्ही इथे 15 जणातनं 15 जणांनी 15 ठिकाणी जाऊन महिनाभर शाखा लावायची, नवीन ठिकाण. तर मी हे भीमनगर आणि दरेतर्फ तांबो. मधल्या काळात कोयना धरणाचं काम सुरू झालेलं होतं. कोयना धरण बांधून नाही झालं. त्या धरणाचे धरणग्रस्त मंडळी जे ती ह्या सातारा रोडच्या जवळ त्यांना जमिनी दिल्या गेल्या आणि तिथे राहायला आलं. तिथे भीमनगर आणि दरेतर्फ तांबवं हे मूळ गाव, पण तिकडून इकडे आले त्याचं भीमनगर नाव. ती वस्ती वेगळी आणि हे. मी तिथे शाखा घ्यायला जायला लागलो आणि 1-2 महिने
घ्यायची होती, तर मी 1-2 वर्ष शाखा तिथे जाऊन घेत राहिलो. तिथे आणखी वेगळा मिळाला. म्हणजे सामाजिक याच्यामध्ये आम्ही जिथे राहत होतो MSCBमध्ये, तिथे गणेशोत्सव, आंबेडकर जयंती ह्या दोन्ही कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होते. तिथे अचलकर म्हणून इंजिनियर होते प्रमुख. ते बौद्ध असावेत, कारण ते आंबेडकर जयंती साजरी करायचे. मुख्य इंजिनियर होते. आम्ही सगळे तिथे जायचो. तर तिथे त्या कार्यक्रमाला एक मोठे गृहस्थ आलेले होते आणि ते म्हणले की संध्याकाळी तिथे कार्यक्रम आहे भीमनगरमध्ये, तिथे तुम्ही सगळे या. आम्ही गेलो. तर मी गेलो म्हणजे मी शाखा घ्यायला जात होतो, त्यामुळे मी शाखा हाफ पॅन्टमध्ये तसं शाखा घ्यायला गेलो आणि शाखेत कोणीच आलं नाही. ते का आले नाही? त्यावेळेला आज जशी 14 एप्रिल म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची जयंती, 6 डिसेंबर म्हणजे पुण्यतिथी, आता बीमला गेलेले, पण त्यावेळेला ते काही एवढं जाणवायचं नाही. तिथे गेलो आणि शाखेत कोणीच आले नाहीत. आपल्या सवयीप्रमाणे ध्वज लावला, शाखा लावली, दंड होता, त्यांनी हे केलं. मी एकटा प्रार्थना म्हणली आणि नंतर जिथे सगळी ते बसलेले होते तिथे जाऊन बसलो. ते जे अचलकरांच्याकडे जे आलेले होते ते गृहस्थ तिथे बसले होते. पेटीवरती बाबासाहेबांवरची, बुद्धावरची गाणी म्हणत होते. मला काही एवढं माहीत नव्हतं त्यांच्याविषयी, पण मग त्यांनी विचारलं, अरे सकाळी होता तिथे? हो म्हटलं. मग आता तू हे काय कसले कपडे घातले? म्हटलं हे संघाचे. अच्छा, मग इथे शाखा घेतो का तू? हो म्हटलं. मग ती शाखा कशी घ्यायला पाहिजे हे त्यांनी मला सांगितलं. ते म्हणले हे सगळे येतात का? म्हटलं काही येतात, काही येत नाहीत. मग म्हणले मी तुला एक हे शिकवतो. त्यांनी मला ते बुद्धवंदना, पंचशील हे शिकवलं. मी 10वीतनं 11वीत आलेलो होतो, अशा तो हे होता. आणि ती शिकवली. ते म्हणले हे तू म्हणत जा. पेटीवरती वाजवून त्यांनी सांगितलं. माझ्याकडनं म्हणून घेतली, लिहून दिली. आणि नंतर उठताना ते अचलकर वगैरे सगळे होते बौद्ध समाजातली, MSCBतली मंडळी. त्यांना म्हणले ते की ह्यांना घेऊन या उद्या. मला काही कळेल, मी विद्यार्थी दशेतला. ते पास दिले त्यांनी 2 मला. ते तुझ्याकडे ते घेऊन या. पास होता तो म्हणजे ते संगीतकार वसंत पवार. मला काही माहीत नव्हतं, पण मोठी शाहू कला मंदिर म्हणून सातारामध्ये ओपन हे बंदिस्त चारी बाजून ते, तिथे जयश्री गडकर अशा सगळ्या, लीला गांधी यांची एक पार्टी होती मोठी आणि नृत्यांगना होत्या. आणि मला यांनी दिलं. ते वडिलांना दाखवले पास, तर वडिलांनी इतकं बडवलं, मला खूप मारलं. तमाशा बघायला कुठे जातो तू कुठल्या घरातला मुलगा? मग म्हटलं ते तुमचे साहेब जे आहेत ना ते मला घेऊन जाणार आहेत. त्यांना मी म्हटलं की तुम्ही हे, ते आले, मला त्यांनी माणूस पाठवला, निघाली गाडी, चल तू. म्हणून मी गेलो आणि पहिल्या रांकेत बसून नृत्य आणि हा जो काही हे आहे ना, हे ज्याला भाग्यातलं म्हणतात असं हे. अन्यथा वसंत पवार हे कोण हे मला काही माहीत नव्हतं. पण नंतर पुढच्या आयुष्यामध्ये वसंत पवार म्हणजे मोठे संगीतकार, मराठीतले, लावण्यांना अनेक चित्रपटांना संगीत दिलेले. पुढे मी 1-2 वेळा त्यांना भेटलो, मिरजेला राहायचे. तर असं हे व्यक्तीच्या मोठमोठ्या ह्याच्या आणि सामाजिक अंगाने. तर तिथे मी शाखा घ्यायला लागलो. तर सुरुवात ध्वज लावायचा आणि बुद्धवंदना घ्यायची. सगळे यायचे, स्त्री पुरुष. हे शाखेत फक्त पुरुषच असतात, स्त्रिया नसतात, पण त्याही यायला लागल्या. वंदना घ्यायची. म्हणजे ही गोष्ट आहे 66-67ची, म्हणजे इतकी जुनी. समरसता मंच किंवा हे सगळं स्थापन झालं ते 83ला झालं, 20 वर्ष आधी. आणि मग तो 1 महिना 2 महिने झाल्यानंतर कुठल्या शाखांना भेटी द्यायची असं प्रांत प्रचारकांनी बैठकीत विचारलं. ते आम्हाला एक गांगुर्डे म्हणून प्रचारक होते, अप्पा गांगुर्डे. ते म्हणले या गिरीशची शाखा बघण्यासारखी आहे म्हणले.
काय विशेष नाही, आपण जाऊ तिथे. आले ना ते दिवस सांगितलं आले. आम्ही शाखा म्हणजे ते शाखा लागण्याच्या आधी आले. मग ध्वज लावायच्या आधी ध्वज हे केला आणि बुद्धवंदना घेतली. महिला आल्या, महिला वंदना झाली. ते प्रांत प्रचारक पाहतच राहिले. म्हणजे हे काहीतरी वेगळंच आहे. शाखेसारखी बाकी सगळे कार्यक्रम आणि शेवटी प्रार्थना. ते म्हणले, अरे किती वेगळी आहे ही शाखा. हो म्हणले, कोणी शिकवलं तुला? म्हटलं इथे पवार म्हणून हे आले त्यांनी मला हे शिकवलं. ते म्हणले, कोण पवार? म्हणजे वसंत पवार. मी त्यांनी दिलेले जे 2 पास आहेत ना माझ्याकडे अजून जपून आहेत. म्हणले मोठे ग्रस्त आहेत ते, तमाशामधले हे आहेत संगीतकार, त्यांनी तुला हे म्हटलं. ते स्वतः ख्रिश्चन होते बरं का. म्हणजे बौद्ध समाज जो आहे तो ख्रिश्चन ते ह्याच्यात. तर ह्या प्रकारच्या ह्याच्यामुळे मोरूभाऊंनी त्यांना सांगितलं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याचे कुठे हिंदू आहे. यांनी मला सांगितलं तू बुद्ध वंदना घे आणि शाखा झालो. असं एक वेगळ्या प्रकारचं माझी वाटचाल सुरू झाली. आणि मला त्यात आपण काही गैर करतोय, चुकीचं करतोय असं वाटलं नाही. जी मंडळी आले प्रचारक वगैरे त्यांनाही ते खटकलं नाही. म्हणजे तेवढ्या त्या जिल्ह्यातल्या 4 शाखांवरती प्रांत प्रचारकांचा प्रवास झाला. त्यातली माझी जी शाखा घेत होतो भीमनगरची त्याला त्या पुढे प्रचारक गेलो. प्रचारक थांबून परत आलो मी. त्यावेळेला चिंचवडला राहायला या असं मला, नाही तर मी साताराला जाणार होतो. ते काशीकर म्हणून होते, खेळण्याचा व्यवसाय होता. ते म्हणले चिंचवडला आहे, तुझं जरा वेगळ्या प्रकारचे आम्हाला कार्यकर्ता आहे नाही, म्हणून मी चिंचवडला आलो. चिंचवडला आल्यानंतर ज्या चाफेकर वास्तू आहे त्याच्या मागे रबडेआळी डॉक्टर घारे यांचा दवाखाना वगैरे, तिथे मला एक खोली मिळाली आणि तिथे राहायला लागलो मी. तर हे चिंचवडला येणं जे आहे ते आल्यानंतर सुद्धा मी कॉलेज जॉईन केलं. कारण मी 11वीहून प्रचारक गेलो होतो. प्रचारक थांबलो, 3 वर्ष होतो, थांबलो आणि कॉलेज जॉईन केलं. कॉलेज जॉईन केले त्यावेळी माझ्याकडे कपडे बिपडे काही नव्हते. आमची फार घरची परिस्थिती खूप गरिबीची. आई पोळ्या लाटायला जायची, त्यामुळे कपडे असे कोणी दिलेले जे आहेत ते घाल. तर एक स्वेटर होता माझ्याकडे, स्वेटर आणि खाली हाफ पॅन्ट असा मी कॉलेजला जायचो. आणि सगळे चिडवायच्या पोरं काय असा तो हे होता. आणि त्याच काळात कुठलं कॉलेज होतं तुमचं? कुठलं कॉलेज? हे इथे जैन कॉलेज. अच्छा, जैन. फत्तेचंद जैन जे आहे त्याच्यामध्ये मंगुळकर होते त्याला प्राचार्य. मग मी तिथे ग्रंथालयातही काही काळ काम केलं. मग जे ग्लास म्हणून कंपनी आहे त्याच्यातही केलं. असे 2 आणि ग्रंथालय हे असं ते. त्याच्यात मग भीमनगरमधल्या मंडळींशी माझा पांडुरंग जगताप म्हणून होता आणि खूप मोठी एक मारामारी दंगल भीमनगरमध्ये झाली होती. लोंढे वस्ती म्हणजे मातंग समाज आणि बौद्ध यांच्यात दगडफेक आणि असं जोरदार झालेलं चिंचवडमध्ये 70-72च्या ह्याच्यात. आता मग ती कळल्यानंतर मी धावत तिथे गेलो. आणि काय कारण आहे म्हणले, दोघांना एकत्र बसवायचा प्रयत्न केला, हे केलं. तर ते काही कुणी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतं. पांडुरंग म्हणजे जबरदस्त व्यक्तिमत्व होतं. अर्धांड होता, काळा कुकळीत होता, दलित पॅन्थरचं सगळं हे होतं, RPI. पुढे आणीबाणीनंतरच्या निवडणुकीला इंदिरा गांधी त्या पांडुरंग जगताप उभा होता आय काँग्रेसतर्फे, त्याच्या प्रचाराला आलं होतं. म्हणजे इतकं त्याचं प्रस्थ होतं. तो पुढे माझा चांगला मित्र झाला. मित्र झाला म्हणजे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कामात, मी प्रेस काढायचा जे ठरवला अशी जरा चालू केलं. प्रेस काढायचा ठरवला आणि प्रेस इथे पुराणिक म्हणून राहायचे मोरया गोसाई समाधीच्या, त्यांनी एक मोठा हॉल मला दिला. तिथे मी प्रेस चालू केला. काही कारणाने तो काही चालूच झाला नाही. मग त्यांनी एका रात्रीच सांगितलं की इथनं हलवा. नाही हलवलं मी भंगारमध्ये सगळी तुमची मशिनरी घालून टाकली. लाईटचं कनेक्शन मिळत नव्हतं 3 पेजचं. आणि मग ते आता न्यायचं कुठे, एवढे सगळे 4-5 मोठमोठी मशीन न्यायची कुठे. तर हा पांडुरंग म्हणला, अरे माझ्याकडे घेऊन ये.
म्हटलं तुझी ते एक खोली आहे. नाही म्हटलं मध्ये भिंत घालू, तू अर्ध्या ह्याच्यात हे कर. असा तो ऐन वेळेला उभा राहायला त्याच्या ह्याच्यात ते हे करून मशिनरी तिथे ठेवली. आणि मग पुढचा काळ जो आहे त्याच्यातनं आम्ही चिंचवडमध्ये किंवा महाराष्ट्रातलं दुसरं दलित साहित्य संमेलन घेतलं. जे दलित साहित्य संमेलन हा दलित, मागास, भटके, विमुक्त हा जो प्रवास आहे तो तसा, असा टप्प्याटप्प्यात नाही. तो दलित साहित्य संमेलन घेतलं, त्याला आम्ही गंगाधर पानतावणे जे अस्मिता आदर्श वगैरे त्यांना संभाजीनगरला भेटायला गेलो. ते म्हणले प्रभूने म्हणजे तुम्ही कुठले म्हणले. हा पांडुरंग म्हणलं हा बामणाचा पोरगा आहे, बामण आहे. हा मला वाटलंच म्हणले, पण आपल्या लोकांमध्ये प्रभूने आडनाव नाही, पण आहे आठवले आहे, साठे आहे, तसं प्रभूनेही असेल असं वाटलं मला. म्हणलं हा हे आहे. ते यायचं मान्य केलं त्यांनी. आणि मग ही जी शाळा आहे चिंचवड गावातली चापेकर, त्याचं मोठं मैदान होतं. त्या मैदानावर 3 दिवस संमेलन घेतलं. गोनी दांडेकर अकोला साहित्य संमेलनाचे अध्यक्ष निवड झाली होती, त्यांना भेटलो. त्यांना त्या संमेलनाला आलो. गंगाधर गाडगीळ साहित्य महामंडळ जे आहे अखिल भारतीय मराठी, त्याचे अध्यक्ष होते, त्यांना बोलावलं. असं पहिलं आणि शेवटचं असं ते संमेलन जवळजवळ 750 दलित साहित्यिक आहे. त्याचा टेक्सास गायकवाड भेटले मला. हे भालचंद्र मुणगेकर जे नंतर काँग्रेसचे खासदार झाले ते त्याला आले. ते वसंत मून म्हणून ज्यांनी बाबासाहेबांचे सगळे खंड प्रकाशित केले ते त्याला आले होते. खूप मुरलीधर जाधव होते, दया पवार आलेले होते, अशी रुस्तुम अचल खाम. माझा परिचय सगळ्यांना त्या ह्याच्यात झाला. आणि महानगरपालिका नव्हती त्यावेळी, नगरपालिका होती. डॉक्टर घारे होते आणि दाते म्हणून मुख्याधिकारी होते. त्यांनी पूर्ण चोख व्यवस्था ठेवली. प्रत्येकाला जाण्या येण्याचा खर्च दिला. अत्यंत उत्तम. गजानन खोले जे आहेत तेही त्यात आमच्याबरोबर होते. न भूतो न भविष्यती असं ते संमेलन झालं. आणि शेवटचं एवढ्याच करता की नंतर कुठे कुणी हे असं दोन्ही गट एकत्र येतील असा प्रयत्न केला नाही. हे झालं 80 साली. 80ला घेतलं आणि 83ला सामाजिक समरसता मंचाची स्थापना झाली. तर माझा हा प्रवास सगळ्यांना दिसत होता. थोडा संघर्षही होता, स्वयंसेवकांच्या बरोबरही संघर्ष होते. काय चालवलं याचं, काय दलित पॅन्थर आणि हे ते. इथे बाबासाहेबांचा जो पुतळा आहे पूर्णाकृती, तिथे आधी अर्ध पुतळा होता पिंपरी चौकात. पिंपरी चौकात हा आत्ताचा पिंपरी चौकातला आधी अर्ध पुतळा होता. त्याच्यातही माझा भीष्म लहुजी गेडाम आणि NM कांबळे हे दोघंजण पेनिसिलिनमध्ये कामाला असणारे. NM कांबळे अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा समितीचे आणि गेडाम जे आहेत ते सेक्रेटरी. ते माझ्याकडे आले. ते म्हणले तुम्ही इतक्या गोष्टी करताय, संमेलन केले, हा आमचा पुतळा इथे उभा राहत नाही. अनेक समित्या झाल्या आणि पुतळा आणेल इथपर्यंत जातच नाही. इथे निधी संपतो काहीच नाही, तर तुम्ही आमच्याबरोबर राहा. मग ते ती जागा त्यांचं म्हणणं आहे की पिंपरी चौकात झाली पाहिजे. ते मंगळ वेडेकर म्हणून काँग्रेसचे एक मोठे कार्यकर्ते होते वडार समाजातले. तिथे खाण होती सगळी त्या ह्याच्यात. आता तुमचं ते पलीकडे आहे ना त्याच्या अलीकडच्या, त्यांचं कार्यालय तिथं होतं. मंगळ वेडेकरांना मी भेटलो आणि म्हटलं बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा इथे बघाय. तो चौक त्यावेळेला एवढा मोठा नव्हता, पण भविष्यात हा चौक मोठा होईल आणि त्यामुळे ह्या चौकात बसवायचा आहे. मग खूप कॉर्पोरेशनला त्यांनी अनेकदा वाटाण्याच्या अक्षता लावल्या होत्या, पण मग हे सगळं पाहिल्यानंतर त्यांनी तयारी दिली आणि मग मामासाहेब पिंपळे त्यावेळेस त्यांनी त्याचं. तर माझा संघकाम आणि दलित विषय हा असा नकळत आणि सजगपणे असा एकत्रित आला. पुढे ग्रामायणचं मी काम असीधारा बंद केलं आणि ग्रामायणचं काम करायला लागलो. त्यात सुद्धा मी ज्या गावाला जाऊन राहिलो, निमगाव म्हाळुंगी, हे निमगाव म्हाळुंगीला इथे पलांडे जे होते, सूर्यकांत पलांडे, त्यांनी शाळा सुरू केली, मसोबा शिक्षण संस्था. पलांडेंचा आमचा सारखा संघर्ष असायचा.
ते जैन शिक्षण प्रसारक. शिरूर ना? शिरूरचे, पण इथे शिक्षक होते ते अच्छा. जैन विद्यालयात. मी विद्यार्थी परिषदेचं काम करायचो. ते युवक काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष होते. सगळे हे सुभाष चिंचवडे वगैरे ही सगळी मंडळी, त्यांचे हनुमंत गावडे अशी सगळी. तर त्यामुळे आमचा संघर्ष कायम चालू राहील. मंगुळकर हे आमदार होते काँग्रेसचे, सोलापूर भागातनं निवडून. त्यामुळे त्यांचा ह्याला सगळ्याला विरोध असायचा. हे सगळं काम सुरू झालं आणि मी मग शेवटी ठरवलं की कॉलेज बिलेज काही उपयोग नाही, दुष्काळ पडला आहे. माजगावकरांनी एक आव्हान केलं होतं, ते वाचलं. आणि इथे भावे म्हणून एक नगरसेवक होते, पेनिसिलिनमधनं निवडून यायचे, नावा भावे. त्यांनी माजगावकरांना सांगितलं, तो अंक काढायचा होता त्यांना, महानगर विशेषण. ते म्हणल्या गिरीश काढेल, तो संघाचाही आहे. तिथनं माझा माजगावकरांशी संबंध आला. त्यातनं ग्रामायणचा परिचय झाला. आणि मग मी पुन्हा तोच हे आला की तो प्रकल्पावरती जे काम करणारे कार्यकर्ते होते ते सेवादलातले होते. ग्रामायण हे सर्व समावेशक असं हे होतं. डावे, उजवे, बिंदू माधव जोशी होते, बापूराव दौंडकर होते, अशी सगळी मंडळी होती. आणि पक्के डावे पण होते, शरद कुलकर्णी म्हणून जे डाव्यातले ते. तर मला माजगावकर म्हणले अपघात झाला आणि तो कार्यकर्ता गेला. मी लेखनासाठी गेलो होतो, ज्याच्यावरती तो मोठा अंक काढला. तर म्हणले आता तू नाहीतरी पाहिलेलंच असेल, दुसरा कोणी मिळेपर्यंत तूच लक्ष दे. तो मागासवर्गीयांचा प्रकल्प होता. मुंबईवरनं त्यांना सगळ्यांना शेतीवरती परत आणायचं, ग्रामायण मोठा आहे होतं. आणि मग ती सगळी जबाबदारी माझ्याकडे आली. मग मुंबईमध्ये जवळपास 1 वर्ष 6 महिने जाऊन येऊन होतं. मी तिथे जायचो, 8-10 दिवस राहायचो, परत यायचं, जे आहे ते लिहून काढायचे, सर्वे, माणसं, लोक. आणि खूप मोठा हे माझा अनुभवामध्ये तो मुंबईतला अनुभव जो आहे झोपडपट्ट्यांमधला, तो फारच जबरदस्त. 6 महिने मी 4 झोपडपट्ट्यांमध्ये राहिलो, 2-2 महिने एकेका ह्याच्यामध्ये. ते समुद्र भरती ओहोटी, पाणी असं आत यायचं आणि असे खांब रोवून त्याच्यावरती झोपड्या बांधलेल्या असायच्या, स्वयंपाक चाललेला असायचा आणि चिखल, पाणी, घाण, असं लोक राहतात. आणि हे आपण तसे सुरक्षित असतो, अगदी ब्राह्मण कुटुंब, घरदार व्यवस्थित, इतक्या घाणीमध्ये. पण त्या घाणीमध्ये जशी विष्ठा येत असे तसे घुशी मेलेल्या यायच्या, कुत्री मेलेली यायची, समुद्र सगळ्याला वरती आणून टाकायचा. पाहिलं त्यांनी असे 2 मचाण बांधलेले होते. तरुण मंडळी त्या झोपडीत राहायचे आणि बाकीचे म्हातारे कोतारे रस्त्यावर फुटपाथवर जायचे. तर मला काही फुटपाथवर झोप येईना, कारण रात्रभर ती वाहनांचे आवाज येत राहायचे. पुन्हा डास असायचे, रात्री उशिरा सुरू झालं की डास यायचे. मला त्यांनी त्याची 2 टायर जसं असतं तिथल्या वरच्या ह्याच्यावरती माझी व्यवस्था केली. 15 दिवस ओहोटीचे असायचे आणि 15 दिवस भरतीचे असायचे. पाणी यायचं, घाण वास यायचे, पण त्यांचा स्वयंपाक, जेवण, खाण सगळं त्या पाण्यामध्ये त्या बाया उभ्या राहून करायचं. मग लक्षात असं आलं, जवळपास निम्मी मुंबई अशी जगते. आणि त्यांना मी समजावून सांगायला लागलो की आपली गावी जमीन आहे तुमची, महार वतन, परत जाऊ, इथे एवढ्या घाणीत राहण्यापेक्षा तिथे हे करू. हे मुख्य काम होतं, त्यांना गावी परत आणायचं. खूप 6-7 महिने झाल्यानंतर एक 5-6 मंडळी तयार झाली यायला. तोपर्यंत माझा सर्व्हे झालेला होता. गेल्या 42 सालापासून निमगावमधनं लोक मायग्रेट होऊन शहराकडे यायला लागले. हे 84 साल होतं, म्हणजे 40 वर्ष गाव सोडून नुसते जत्रेला जायचं शहरात. त्यातली पहिली 5-7 कुटुंब तिथे आली. त्यात 3 वृद्ध होते, ज्यांना तिथे शहरात काही काम नव्हतं. म्हणलं तुम्ही तिकडे येऊन का. आणि 2 अपंग होते, एकाच्या डोळ्यात फूल पडलेलं होतं, हातात हे झालेला होता, त्याचा लकवा भरलेला. असे 3 म्हातारे, एक हा असा, आणि 2 तरुण पण भरपूर दारू पिणारे.
अशी 6 जणांना मी घेऊन गावी आणलं. पण तिथे मला ते वसंत पवारांनी शिकवलेली बुद्धवंदना उपयोगी पडली. माझगावकरांना मी सांगायचो, मोतीबागेत जायचो संघाच्या ह्याच्यात. मग तिथे दामोण्णा दाते म्हणून होते, त्यांच्याशी चर्चा व्हायची की काय करावं, जावं का न जावं, काय. नाही म्हणले, अरे हा अनुभव तुला अनायासे मिळतोय, तुला पुढे कामात उपयोगी पडेल तो. त्यामुळे हा प्रवास जो ग्रामायणचा आहे तो असा खेड्यामध्ये जाऊन राहणं. मी चिंचवडमधनं सगळं सामान भरून तिकडे तिथे गेलो होतो. पत्नी इथेच राहिली, मुलं आठवड्यातनं येऊन जाऊन करायचो मी. मुंबईचा जो अनुभव आहे त्या अनुभवामध्ये मुंबईमध्ये झोपडपट्ट्यातनं काय काय चालतं, काय काय होतं, दारूचे धंदे कसे आहेत, कशा प्रकारे अनैतिक उद्योगांची आहे. तिथे लसूण विकत आणायचे ते होलसेल बाजारात. मातंग समाज, मुस्लिम, दलित असे सगळे एकत्र राहायचे. ते लसूण आणायचा असं त्याची हे करायचे आणि मग ते लसूण द्यायचा मूठभर आणि प्लॅस्टिक खरेदी करायचं. ते प्लॅस्टिक हे करायचं आणि मग प्लॅस्टिक विकायचं. मला हा व्यवहार आधी कळायचा नाही. लसूण तर महाग आहे, एवढा कसा आहे, पण लोक घ्यायचे. म्हणजे बंगले बिंगले अपार्टमेंट हे जे आहेत मुंबईतले, गेले की लसूण लागतो किती, एक महिनाभर पुरेल एवढा हा लसूण दिला की 2-4 बादल्या प्लॅस्टिकच्या सगळ्या ही बादली हे विकत यायचं. मग ह्यातलं गणितही कळलं. पुढे त्याचाही आम्ही उपयोग करून घेतला. तर ही निमगाव म्हाळुंगीच्या वॉटरशेड डेव्हलपमेंटचा कार्यक्रम, डोंगर अशी 150 एकर जमीन होती त्या जमिनी. मग तिथे मी रोज संध्याकाळी बाबूराव बागुलांचं, बाबासाहेब आंबेडकरांच्यावरचं एक पुस्तक आहे, आंबेडकर भारत असं नाव होतं. त्यांनी ते लिहायला सुरुवात केली. त्यातला पहिला भाग आंबेडकर भारत म्हणजे महाभारतासारखं लिहायचं असं त्यांचा हे होता. पहिला भाग मला मिळाला. किरांचं जे होतं, धनंजय किरांचं बाबासाहेबांचं चरित्र, हे जरा उच्च भाषेतलं होतं. हे म्हणजे ते दलित याच्यातनं आलेले असल्यामुळे त्यांनी खूप चांगलं लिहिलं, सोप्या भाषेत. त्याचं मी वाचन रोज सुरू केलं. रोज 2 पानं वाचायची आणि मग चर्चा करायची. हे 100 वर्षापूर्वी कसा होता काळ, त्यावेळेला कशी अस्पृश्यता होती, त्यावेळेस शिक्षण नव्हतं, त्यावेळेस जनावरं कापून खावी लागायची. आज काय, आज नाही आहे. आज कसे आहेत, आज तुम्ही कुठेही बसने जाऊ शकता, रेल्वेने जाऊ शकता, कुणाच्याही शेजारी बसू शकता. कोणी तुम्हाला त्रास दिला तर तुम्ही पोलीस कंप्लेंट करू शकता, त्याला अटक करून घेऊन जाऊ शकता. असं एकाच वेळेला मी बाबासाहेबांचं चरित्राचं वाचन करत असे, विवेकानंदांचं त्यात मांडत असे, डॉक्टर हेडगेवारांचं मांडत असे. त्यांनी काहीच वाचलेलं नव्हतं. मग त्यांच्या बायका आल्या, त्या बसायला लागल्या. हळूहळू मुंबईतनं मोठी संख्या मुलांची शाळा, इथे शाळा चालू आहे, मग शाळेत जाता येईल, मग अशी आली. एक 25-30 कुटुंब पुढच्या 4-5 महिन्यात आली आणि हे मोठं त्या कामातलं यश होतं. मला अनुभव मिळत गेला. मग झाडं लावा, फळं हे करा, पाण्याची आहे, ठिबक सिंचन, शेतीतले अनेक प्रयोग इथे निमगाव म्हाळुंगीला केले. मग नैसर्गिक शेती, भिडे म्हणून एक नैसर्गिक शेतीतले तज्ज्ञ होते पुण्यातले, तिथे ते येऊन गेले. मग देवल म्हणून म्हैसाळचा प्रकल्प आहे मिरजेच्या जवळ, तिथे जाऊन आलो. तेही संघाचे प्रचारक मद्रासकडे होते. नंतर आले आणि आपल्या गावामध्ये त्यांनी विठ्ठल सहकारी शेती संस्था दलितांची अशी स्थापन केली. हे उत्तम कांबळे जे आहेत त्याच भागातले, राजा ढाले त्याच भागातले. त्यामुळे ऐन याच्यामध्ये ती त्यांनी 59ला सुरू केली. 56ला बाबासाहेबांनी धम्मचक्र प्रवर्तन केलं आणि ऐन भरामध्ये दलित बौद्ध मंडळींना घेऊन त्यांनी ते काम सुरू केलं आणि खूप चांगलं अजूनही तिथे जाऊन आलो. त्यावेळी माझ्या कामाचा आणि संघकामाचा एक दिशा अशी ठरून गेली. असं ते दलित आणि हे 100 वर्षाचा जो कालखंड आहे संघाचा, त्याच्यामध्ये अनेक प्रकारचं, म्हणजे मी ज्यावेळेला
गुरुजी श्री गुरुजी जन्मशताब्दीचं होतं. मला साप्ताहिक विवेकमध्ये मी हे सगळे अनुभव लिहित असे. आणि पतंगे यांनी मला सांगितलं की अरे रमेश पतंगे. रमेश पतंगे त्यांनी असं सांगितलं की अरे तू असं कर, आता पुढलं वर्ष म्हणजे जन्मशताब्दीचं आहे, म्हणजे हा दिवाळी अंक जो येईल तो त्या पुढच्या वर्षाचा हे असणार, त्यामुळे तू ह्या याच्यावर जरा विस्तृत लेख लिही गुरुजींवरती. मी हे सगळे अनुभव जे आहेत ते त्यातला गुरुजींच्या संदर्भातला मी शाखा घेत असे सातारा रोडला भीमनगरला. तर तिथे एक जण मला भेटायला आले. आमचे जे प्रचारक होते मी शाखा घेत असताना, किसनराव डावखर म्हणून, ते त्यांच्या गावी नाशिक निफाळकडचे, ते नाशिकला त्यांच्या गावी ते सरपंचही होते आणि इकडे संघाचे प्रचारकही होते. असं एका त्या गावाने सोडलं नाही, तू जा प्रचारक जा, पण आमच्याकडे सरपंच पद सांभाळ जनसंघाचा. ते म्हणले की अरे गिरीश तू इतकी हे करतो, आता हा जो माडगुळकर म्हणून आहे ना इथे पिंपरी निवृत्त शिक्षक, तो आणि मी, तो माझ्या मागे होता 4 वर्ष. पण असे सगळ्यांना घेऊन पहाटे मी फिरायला जायचो. त्याचे बंधू जे होते आम्हाला शिक्षक होते, ते सातारा रोडवरनं निघून कृष्णेवर आंघोळीला जायचे पळत, आणि आंघोळ करून परत 14 किलोमीटर आंघोळीसाठी ते जायचे. आम्ही जरंडेश्वर म्हणून डोंगर आहे तिथे जायचं आणि रोज भगवद्गीता पाठांतर करायचं. आणि संध्याकाळी त्या जरंडेश्वरच्या पायथ्यालाच ते भीमनगर, तिथे जाऊन शाखा घ्यायची. तर एक दिवस गोपाळराव देशपांडे म्हणून, ज्यांच्या नावाने आता वडगाव मावळला एक वसतिगृह आहे, ते गोपाळराव देशपांडे मावळात प्रचारक होते म्हणून ते तिथे आले. असा निळसर सुरकुतलेला ह्याचा चेहरा, आपला शर्ट धोतर, आणि मला म्हणले पहाटे तू फिरायला जातो सगळ्यांना घेऊन भगवद्गीता वगैरे. हो म्हटलं त्याला मी पण येतो. मग आमची भगवद्गीतेचं पाठांतर त्यांनी ऐकलं आणि मग थोड्या दुरुस्त केल्या. आणि मग म्हणले आता तू ह्या वर्षी प्रथम वर्षाला ये. ते प्रथम वर्ष काय असतं मला काही माहीत नव्हतं. ते प्रथम वर्षाला गेलो. पुन्हा तो जो हे आहे त्या प्रथम वर्षामध्ये गेल्यानंतर एक महिनाभराचा तो संघ शिक्षा वर्ग असतो, भावे स्कूल, मुलींचं भावे स्कूल आहे तिथे तो होता. आणि दर गण असतो 21 याचा, त्यांना घेऊन गुरुजींच्या बरोबर 3 दिवस गुरुजी असायचे, त्यांच्याबरोबर संवाद असायचा, परिचय. तसं आम्हाला सांगितलं होतं कसं जायचं, कसं थांबायचं. इकडे उभं राहायला दक्षमध्ये उभं राहायचं. मग ते दक्षमध्ये उभं राहायचं म्हणजे हाफ पॅन्ट जी आहे त्याच्या इथे हात असे चिकटलेले पाहिजे मोठी, समोर बघायचं, इकडे तिकडे वळून नाही बघायचं. तर गुरुजी इकडे बसलेले, आम्ही असे म्हणजे समोर बघतो आणि गुरुजींशी संवाद. गुरुजी म्हणले काय नाव, मी नाव सांगितलं गिरीश यशवंत प्रभुणे. अरे हे 3 नावं तुला माहिती आहेत का, काय आहेत ते? हो माहिती आहेत. काय गिरीश कोण आहेत? म्हटलं कवी आहेत. त्यांचं नाव माहिती आहे का? हो शंके कानेटकर, वसंत कानेटकरांचे ते वडील. आणि यशवंत, हो तेही कवी आहेत. त्यांचं काय, त्यांची आई नावाची कविता आहे, श्यामच्याईमध्ये त्याचं आहे. आणि प्रभुणे रामशास्त्री प्रभुणे. ते हे आपल्याला देवजात जे मिळालेलं आहे ते हे आहे. गुरुजी म्हणले यातला कुठला गुण तुझ्यात आहे? ते अप्पा गांगुर्डे जे जिल्हा प्रचारक ज्यांच्या ह्याच्यातनं मी आलो, ते म्हणले ह्याची एक कादंबरी प्रकाशित झालेली आहे. अरे वा, कुठं आहे ती? म्हटलं अजून मला मिळालेली नाही, पण उद्या मिळेल. आता इथनं मी बाहेर जाऊ शकत नाही. मग ते अप्पा म्हणले जाऊन घेऊन ये. मेनका प्रकाशनने प्रकाशित केलेली. मेनका प्रकाशन आणि बाबाराव भिडे असा मोठा कोर्ट खटला चाललेला होता अश्लीलतेच्या ह्याच्यात. त्यामुळे ते नाव सांगावं नाही सांगावं, कोणी प्रकाशित केली आहे. मग शेवटी भीत सांगितलं मेनका प्रकाशनने. अरे ते बेहरे, गुरुजींना माहिती होतं ते बेहरे. मला काही एवढी संपादक कोण आहेत काय आहेत
जाऊन घेऊन आलो आणि त्यांना दिली ती कादंबरी वाचायला. गुरुजींनी ती वाचली. ती कादंबरीसुद्धा दलित, हिंदू आणि मुस्लिम या समस्येवरची, दंगलीवरची आहे. गावाकडनं आले आणि इकडे येऊन राहिले नवीन वसाहत, जिथे मी शाखेत घ्यायला जातो त्या गावातल्या सगळ्या याच्यावरची ती लाटाखाली संत पाणी ते आहे. त्यामुळे एक दलित विषय आणि त्याची हे करणं. तर गुरुजींशी भेट झाली तर गुरुजी दुसऱ्या दिवशी चालले होते असे त्या ह्याच्यात, आणि मी तिथे संघशिक्षा वर्गात बोधवाक्य लिहिले, ती लिहून घ्यायची, सुविचार लिहून घ्यायचे. तर गुरुजी म्हणले, अरे वाचली कादंबरी? 125 पानाची होती. म्हणले ह्यांना वेळ एवढा मिळणं शक्य आहे वाचणार. अर्धी कादंबरी खूप चांगली आहे, अर्धी नंतर ती ह्याच्यात अडकली सगळी. तर ती अर्धी कादंबरी जी आहे ती निसर्ग आणि अशी सगळ्या ह्याच्यावरती. त्यामुळे परिचयाच्या नंतर म्हणजे त्याच 2-4-3 दिवस ते असे, त्याच्यात त्यांनी मला हे नाव विचारलं गेल्यानंतर मी समोर बघून बोलत होतो आणि नाव सांगितलं. मग ते म्हणले खाली बस म्हणे आणि मला तुला काही प्रश्न विचारायचे असे त्यांनी. आणि ते प्रश्न विचारले, काय वाचलेस, काय वाचतोस, कितवीला आहेस, घरी कोण कोण आहे. बाकीच्या कोणाची ही चौकशी नव्हती, मी माझी केली. मग काय तुला काय करायचं आहे, काय होणार आहे. मी माझ्या डोक्यात जे आहे ते सगळं बोललो. मी कथा लिहितो, कादंबऱ्या लिहितो, वाचन हे करतो, ते सगळं त्यांनी ते लक्षात ठेवलं आणि मी प्रचारक निघावं असा प्रयत्न केला आणि मी प्रचारक निघालो. त्या वर्षी नाहीतर मी विनोबाजींच्या आश्रमात जाणार होतो. म्हणजे माझ्या मनात जे ठरलं होतं ते पळून जायचं, घरातनं सोडणार नाही, त्याच्याऐवजी प्रचारक निघालो. आणि हा असा प्रवास. जन्मशताब्दी गुरुजींच्या काळात जो लेख लिहिला मी, त्यात हे सगळे अनुभव लिहिले. आणि सहसा संघावरती, संघातल्या लोकांनी फार मुक्तपणे कधी लिहिलेलं नव्हतं तोपर्यंत. तर माझा तो 40-50 पानांचा. तुमचं एक मला उदाहरण आठवतं, मी एका मुलाखतीमध्ये दिलं होतं की मी संघाचा चष्मा बाजूला ठेवून बघितलं. हा म्हणजे तर संघाचा चष्मा काय? नाही, संघाचा चष्मा म्हणजे कसं आहे, एक चौकट आहे काही कामाची. त्या कामात काय आहे की हाफ पॅन्ट पाहिजे, मग याच्या पलीकडे नाही जायचं. नवीन वर्ग येणार कसा, समाज आणायचा असेल तर तो आला पाहिजे. मग बौद्ध झालेले, आज आता बौद्ध हे नाही राहिले, पण तो काळ जो होता त्यात बौद्ध शाखेत येत नव्हते. ते मरुभाऊनी मला सुतोवाच करून दिलं की राष्ट्रीय याचा अर्थ काय. केवळ हिंदू याचं नाही, हिंदू अराष्ट्रीय झाला म्हणून राष्ट्रीय करण्याची. हिंदूंना स्वतःचं व्यक्तिमत्व समजलं नाही, ते व्यक्तिमत्व प्रदान करण्याचं काम संघाने केलं. त्यामुळे 100 वर्षाच्या ह्याच्यात ह्या सगळ्या प्रश्नांना मला काम करताना उत्तरं सापडत गेली. सुदैवानं पहिलं माझगावकरांच्या बरोबर त्या ह्याच्यात निमगाव म्हाळुंगीला जे काम केले ते बौद्ध होते. नंतर मला संघाने म्हणजे दमोंना जाते म्हणले, अरे आता तू काम भरपूर केलं तिथे. तिथे भीमराव गस्ती आले होते, यशवंतराव लेले जे आहेत त्यांनी त्याला पाठवलं होतं. आणि भीमराव गस्ती माझ्याकडे ते मला म्हणले की अरे बौद्धांसाठी तुम्ही काम करताय, बौद्धांसाठी खूप कामं करणारी आहे, आता त्यांच्याकरता काम करण्याची आवश्यकता नाही, त्यांना मार्ग सापडलेला आहे. आम्ही भटके विमुक्त जे आहे त्यांना माणसं नाही, तुमच्यासारख्यांनी आमच्या ह्या क्षेत्रात आलं पाहिजे. आणि मग दामोंडांनी मला बोलावून सांगितलं की भटके विमुक्त याचं काम आपल्याला सुरू करायचं, तू ह्या कामाची जबाबदारी घे. आणि त्यातनं मग हा भटके विमुक्त, नंदीवाले, मरियाईवाले, कैकाडी, वडार असा खूप मोठा वर्ग. माहिती नव्हतं काही. नंदीबैल कळायचा, मरियाईवाला दिसायचा, पण हे काय आहे ते माहीत नव्हतं. पण त्यानिमित्तानं मी जायला लागलो, सगळीकडे जायला लागलो, हिंडायला लागलो आणि एक वेगळं विश्व जे कधी पाहिलेलं नव्हतं, अनुभवलेलं नव्हतं, ते अनुभवायला लागलं. त्याच्यात सुरुवातीला असं सुचवलं गेलं की आपण शाळा सुरू करावी, वसतिगृह करावं, त्या मुलांना आणून शिकवावं. तिथे माझी जी मांडणी होती त्याच्यात माझ्या लक्षात आलं
की ह्या मुलांचं म्हणजे घिसाडी आहे, तर तो घिसाडी इतका बारीक सारीक गोष्टींचा अभ्यास करून लोखंडाला आकार देतो. त्याची मुलं बायको सगळे त्या ह्याच्यात आहेत आणि वर्षानुवर्ष शेतीची सगळी अवजारं तो बनवतो. म्हणजे तो इंजिनियर आहे. त्याला शाळेत आणल्यानंतर हळूहळू ते घिसाडी काम संपून जातं, तो विसरून जातो आणि मग बे के बे, बेदुणे चार, पाडे, त्याच्यात अडकतो. हां, म्हणजे तो कौशल्य विरहित होतो, अकुशल होतो. जो आधी कुशल आहे त्याच्यातनं कौशल्य निघून जातो आणि अनस्किल्ड बनतो आणि अनस्किल्ड बनून करतो काय, तर कारकुनीवरती येतो. हे मला त्या यमगरवाडी प्रकल्प आम्ही जो केला, वेगवेगळ्या ठिकाणी हिंडतो. नंदीवाले आहेत ते नंदीवाले म्हणजे आम्हाला मास्तर आमचे म्हणायचे, म्हणजे आलो नको नंदी बैलासारखी. असे नंदी बैलाला शिकवताना मी पाहिलेले. इथे चिंचवडमध्ये आम्ही एक कारागीर परिषद घेतली होती आणि नंदीवाले आले होते आणि त्यांनी छोटा नंदी आणलेला होता काठेवाडातनं. पुढे 2 महिने तो इथे त्या नंदीला शिकवत होता. पिवळा रंग, लाल रंग, काळा रंग आणि मग त्याच्याप्रमाणे चालायचं, किती चालायचं. ते ढोलकं वाजवायचे, ढोलकं वाजवलंच हां, तेवढं अंतर चाललं की काळा रंग येतो, लाल रंग येतो, मग इतके. हे त्या नंदीला शिकवलं. मी म्हटलं अरे नंदीला शिकवणारा समाज आहे आणि मग त्याकडनं ते सगळे करून घेतात कौशल्य. तर आपल्याला नंदी बैलासारखा गाढवासारखा सगळ्या समाजातले 12 बलुते तरी जे आहेत ते अत्यंत कुशल कारागीर आहेत. त्यांना शाळेत आणून अकुशल करण्याचं काम आपण करतोय, ते केलं नाही पाहिजे असं वाटलं. म्हणून मग ते 25-30 वर्ष त्या भागात मराठवाड्यामध्ये खूप पारध्यांवरचे अत्याचार, नंदीवाल्यांचे ह्याचे असे सगळे 40 जाती जमातींपर्यंत जाऊन पोचलो. आणि मग एक लक्षात आलं की हे आपण असंच करत राहिलो तर हे म्हणजे जन्मशताब्दीच्या काळाच्या आधीची ही 10 वर्ष आहेत. आत्ताचे आमचे सरसंघचालक जे आहेत ते यमगरवाडीत आलेले होते. 10 वर्ष पूर्ण झाली ती यमगरवाडीला. 2003ला 93ला सुरू झालं. त्यांनी आपलं सहज विचारलं, कारण खूप प्रसिद्धी मिळाली यमगरवाडीच्या प्रकल्पाला. खूप म्हणजे मी, मनू आणि संघ असं जे पतंगेंचं पुस्तक आहे त्यात त्या प्रकल्पाचं असल्यामुळे देशभरात त्याचे भाषांतर झाली आणि सगळीकडे लोक यायला लागले. आणि मग ते 10 वर्षाच्या ह्याच्यात मोहनजी आले, सरकारेवा होते. त्यांनी सहज विचारलं, तुम्ही आता खूप समाधानी असाल ना, केवढं मोठं काम उभं राहिलेलं आहे. तर माझा चेहरा जरा पाहण्यासारखा, समाधानी आहे म्हणजे समाधानी नाही आहे असं त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे काय झालं, मग मी त्यांना हे सांगितलं की घिसाड्याकडे हे कौशल्य आहे, वैदूकडे हे कौशल्य आहे, नंदीवाल्याकडे हे कौशल्य आहे, लमाणांच्याकडे हे कौशल्य आहे. अशी अनेक प्रकारची कौशल्य असणाऱ्यांना या शाळेत आणून अनस्किल्ड बनवतो आणि हे पूर्ण निर्बुद्ध बनवतो. तर त्यांच्या कौशल्यावर आधारित शाळा सुरू केली पाहिजे. आणि म्हणून मी असमाधानी आहे. पण या कामात मुक्तता नाही मिळत. त्यांनी त्यावेळेचे प्रचारक होते मुकुंदराव पणशीकर, त्यांना म्हणले अरे यांना मोकळं करा, एक खूप वेगळा विषय आहे. हे त्यातनं सुरू झालं. तर जन्मशताब्दीच्या काळापर्यंतचा संघाचा हे काढला तर संघ हिंदू समाजाच्या कुठलाही विषय अस्पर्श राहिला नाही. म्हणजे पूर्वांचल आहे, देशाच्या कानाकोपऱ्यातला विषय आहे, विविध भाषिक आहे, त्यामुळे भाषांचे विषय संघाने हाताळलेत. सर्व म्हणजे जी भांडणं, जे वाद देशभरात चालतात हिंदू समाजाच्या ह्याच्यात, त्या सर्व वादांवरती उपाय हा संघ आहे असा. कारण संघाची शाखा जी आहे हे शताब्दीचा हे आहे. संघाची शाखा काय आहे, शाळेत जायचं आहे, पहिली इयत्तेला जायचं. तर पहिली इयत्तेला जायचं तर तिथे शाळेत नाव नोंदणी केली. मी माझ्या मुलीचं नाव, मनस्विनीचं नाव घालताना विरोध केला होता इथे चिंचवडची चापेकर विद्यालयात. म्हणलं जात लिहू नका. नाही म्हणले, लिहायला लागणार,
तुम्ही ब्राह्मणात हिंदू ब्राह्मण हम्म. आणि पोटजात काय असेल ती सगळी लिहायला नाही, ते नियम आहेत दाखल्यावरती. पण मला नाही लिहायचं, फक्त हिंदू लिहा. नाही म्हणले तसं नाही सगळं. तर संघाची शाखा आणि संविधानाच्या रचनेतून निर्माण झालेलं संपूर्ण देश एक व्हावं म्हणून शिक्षणाची रचना. तर शिक्षण शाळेत गेलं की जातीचा दाखला. मग माझ्या थोडा अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं की हे बरोबर आहे. का बरोबर आहे? तर जो दलित आहे, जो मागास आहे, त्याचे सगळे हे अन्य लाटतील. हां, हम्म. ते लाटलं जाऊ नये. तर काही काळ हे असणं सवर्ण जे आहे त्यांना त्यांच्या जाती लिहाव्या लागतील. जो दलित आहे त्याला सर्व सवलती झाल्या. तर त्या सवलती कधीच मिळणार नाही. हम्म. हे कळायला सुद्धा मला ह्या पुढचा कालखंड जावा लागला. आणि मग लक्षात असं आलं संघाची शाखा काय आहे. ते मोरूभाऊंनी सांगितलं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. त्यावेळेला लोकांनी म्हणजे डॉक्टर हेडगेवार ज्यावेळेला हे सगळं करत होते आणि आता आपण एकत्र येतो याला नाव ठेवू, तर अनेकांनी हिंदू स्वयंसेवक संघही नाव सांगितलं, हिंदू परिषद असंही नाव ठेवलं होतं. हम्म. डॉक्टरांनी ते नाही घेतलं, म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. त्यामुळे राष्ट्र प्रथम हा जो आज हे असतो तो त्यातनं आला. आणि मग राष्ट्रीय ह्याचा लाभ किती आहे? तर आज जो हिंदू कुठल्या ना कुठल्या कारणाने ख्रिश्चन झाला आहे किंवा मुसलमान झाला आहे, त्यांना येण्याचा मार्ग कुठला आहे? परत धर्मात यायचं असेल तर मार्ग कुठला आहे? संघ शाखा हा मार्ग आहे. संघ शाखेत आला तर तो राष्ट्रीय बनत जाईल. त्याला जात कुठली, धर्म कुठला, पंथ कुठला, तो शैव आहे का, वैष्णव आहे, बौद्ध आहे का, जैन आहे, ह्याचा नाही, तो राष्ट्राशी निगडीत आहे. हे थोडं शताब्दीच्या काळात लोकांना समजावं की एक शाखा आणि दुसरी शाळा, जी सर्वांगीण विकासाचं केंद्र शाळा म्हटलेले, विद्यापीठ म्हटलेले, तिथे जातीशिवाय पान नाही हलत. आणि ज्यामुळे जाती घेऊनच सगळे मोठे होतात. PhD झाले, काय वाटेल तेवढा मोठा झाला माणूस, सर्व सुख मिळाली, तरीसुद्धा तो कुठल्या जातीचा आहे त्या आधाराने त्याला निवडणुकीला तिकीट मिळतं, निवडणुकीत उभं राहायचं आहे, कुठेही तो त्याची जात घेऊन जातो. तर हे संपवायचं असेल तर संघाच्या शाखेत आला की त्याला जातीचा आधार नाही, कशाचाही आधार नाही. भारत माता, आईची लेकरं, भारत माता की जय म्हणायला सुद्धा काही जणांना खूप अवघड का जातं. तर माता म्हणलं म्हणजे आई झाली. देश हा आई कसा होईल? राष्ट्रपती, खूप ह्याच्यावरती ज्या वेळेला महामहिम द्रौपदी मुर्मू ह्या राष्ट्रपती झाल्या त्यावेळी ह्या पती कशा, या राष्ट्रपत्नी म्हणायला पाहिजे, ज्यांना बौद्धिक हे कळत नव्हतं. त्यामुळे संघाची शाखा काय आहे? सर्वजण ज्याच्यात येऊ शकतात. म्हणजे एक काळ असा येईल की सर्व मुसलमानांना हे वाटेल की आपल्याला भारतात राहायचे, भारतात जगायचे. सगळीकडे इस्लामी देश जेवढे आहेत जगभरात सगळे अशांत आहेत, सर्व ठिकाणी अशांती आहे, मारामाऱ्या आहेत, खून चाललेले आहेत, इराणमध्ये आहे, इराक तर संपलेलाच आहे. असं सगळे पाकिस्तान निर्माण होऊन 50, 60, 70, 100 वर्ष व्हायचे आहेत. आज तिथे प्रश्न आहे. सुरक्षितता कुठे आहे? जिथे हिंदू अधिक आहेत तिथे सुरक्षित आहेत. मग हिंदू अधिक असणारा देश हा हिंदुत्ववाद म्हणजे काय? सर्वांना घेणं. म्हणून वसुदैव कुटुंबकम, उदारचरिताणाम, ज्यांचं चारित्र्य उदार आहे त्यांच्या ह्याच्यात वसुधा हे कुटुंबवंत, असा तो श्लोक आहे, फार प्राचीन काळी लिहिलेला आहे. आता हे जे उदार चरित्र कुणाचं आहे? बाकीचे पक्ष हे त्यांच्या ह्याच्यात अडकलेले. संघ कुठल्या बंधनात नाही अडकलेला. संघामध्ये येण्याकरता जानवं घातलं पाहिजे का? नाही. शेंडी ठेवली पाहिजे का? नाही. हिंदूच असलं पाहिजे का? नाही. या देशावर, या भूमीवर, याला त्याची श्रद्धा असली पाहिजे तर तो शाखेत येऊ शकतो. शाखेत आला की त्याला ह्या देशाचं, मग अयोध्या आहे म्हणजे राम जन्मभूमी, मी होतो त्या ह्याच्यात, बाबरी ढाचा पत्रकार म्हणून गेलो तुम्ही, विवेकचा प्रतिनिधी, आणि असा 6 फुटावर होतो बाबरी ढाच्यापासून आतमध्ये.
पहिली तुकडी जी आत गेली त्याच्याबरोबर मी गेलो होतो, झोळी अडकवून आत, आणि फोटो काढले होते मी. ते फोटो आज अजरामर फोटो आहेत, दुसऱ्या कोणाचे फोटो नाही नाही आहेत, मिळाले. हां. 1, 2, 3 पडतानाचे आहे. तिथे सुद्धा लक्षात असं आलं कोण कोण होते. केरळमधनं आलेले होते, बिहारमधनं आलेले होते, सर्व देशाच्या कानाकोपऱ्यातनं आलेले स्वयंसेवक होते. कुठल्याही पक्षाचा अभिनिवेश नाही, नव्हतं. असे जमा झालेले. असा देश सगळा एक व्हावा याची चिंता करणारा, देशाच्या नद्यांची चिंता म्हणून आता पंचसूत्री संघाने दिली जन्मशताब्दी, ज्याच्यामध्ये गावामध्ये समरसता, पूर्ण गाव झालं पाहिजे. म्हणजे काय, पाणवठा एक, स्मशान एक, कुठलाही भेद नाही ठेवायचा. आता कुठलाही भेद नाही ठेवायचा याचा अर्थ असा आहे की मंदिरात प्रवेश आला पाहिजे, सर्वजण एकत्र आले, मग एकत्र येण्याची क्रिया कुठतरी झाली पाहिजे. म्हणून डॉक्टरांनी 100 वर्षापूर्वी ज्यावेळेस शाखा सुरू केली, तर खरं तर हिंदू समाजाचं संघटन आहे. हिंदू बलवान नव्हता, हिंदू पळपुटा होता, हिंदू संघटित नव्हता, जाती जातीमध्ये विभागलेला होता. हिंदूंचं सगळ्यात परमोच्च हे काय, मंदिरं. मंदिरात शाखा नाही त्यांनी सुरू केली. मंदिरात केली असती तर जो अस्पृश्य वर्ग आहे तो मंदिरात नाही येऊ शकला असता. म्हणून त्यांनी मोकळ्या मैदानावरती शाखा सुरू केली, ज्याला संघस्थान म्हटलं. संघामध्ये सर्वजण एकत्र येतील. हा संघ हा शब्द सुद्धा परंपरेतनं आलेला संघ शब्द आहे. राष्ट्रीय स्वतःहून देशाची सेवा करणं, सेवा करणारा असा वर्ग तयार व्हावा. पैसे घेऊन सेवा करणारे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. त्यामुळे डॉक्टरांनी या प्रकारची अत्यंत कल्पक आहे ती सर्व डॉक्टर स्वतः, डॉक्टर हेडगेवार क्रांतिकारकांच्या ह्याच्यामध्ये होते, अनुशीलन समिती, आणि त्या ह्याच्यात बंगालमध्ये राहिले, बॉम्ब कसे बनवावे त्या प्रकारच्या कामात होते. त्यांच्या लक्षात आलं की ह्यानी काही इंग्रज जाणार नाही, इंग्रज जाण्याकरता हिंदू संघटित झाला पाहिजे, आंदोलनं करून इंग्रज जाणार नाहीत. म्हणजे चले जावची चळवळ चालली. कुठे होते संघ, ते म्हटले की समाज एकत्रित केला पाहिजे, तेव्हा तरी हा बलवान होईल. बलवान होणं म्हणजे काय, मुसलमानांच्यावरती आक्रमण करणं म्हणजे बलवान होणं नाही, ख्रिश्चनांना हे करणं म्हणजे बलवान होणं नाही. देश बलवान झाला, समृद्ध, बलशाली, समर्थ समाज तेव्हाच होऊ शकतो कुठलेही भेद नसतील त्यावेळी. म्हणून मग उडपीला जे विश्व हिंदू परिषदेचं पहिलं अधिवेशन चिन्मयानंदांच्या इथे झालं, आणि नंतर पहिलं हे झालं, त्याच्यात त्यांनी न हिंदू पतितो भवेत, हिंदू पतित नाही होऊ शकत, ही घोषणा केली. ही घोषणा म्हणजे काय, पतित नाही मग अस्पृश्य कसा होईल. म्हणून मीनाक्षीपुरमच्या घटनेनंतर पुन्हा खडबडून लागला. समाजाच्या, हिंदू समाजाच्या सर्व समस्यांना हात घालणारा एकमेव संघटन, ज्याला निवडणुका लढवायच्यात का तर नाही, देशाच्या हिताचं जिथे जिथे काम असेल तिथे तिथे संघ जाईल, स्वयंसेवक करतील, संघ करणार नाही. हा जो हे आहे, स्वयंसेवक करतील म्हणजे उत्तम तयार झालेले स्वयंसेवक सगळीकडे जातील, जगभरात गेलेले. हे एकीकडे या पद्धतीचं काम चालू आहे, विचार रुजवण्याचं काम चालू आहे, पण त्याच वेळेला समाजामध्ये जाती जातीवरूनच इतकी कटू पातळीवरचं त्याचं कारण आहे की राजकीय जी मंडळी आहे त्यांना जातींचं एक गठ्ठा मतदान मिळालं पाहिजे. मग ओबीसींची समस्या येते, अदर बॅकवर्ड क्लास, ओबीसी. ओबीसी कोण, एनटी कोण. मग ह्या प्रत्येकाच्या अस्मिता जागृत झाल्यात वेगळे होण्याच्या, आणि माझी जेवढी संख्या आहे तेवढं मला वाटा मिळाला पाहिजे. 100 रुपयामध्ये 200 जणांना प्रत्येकाला समान वाटा कसा देता येईल, ही आत्ताची समस्या. जे आता जातीनिहाय जनगणना असं जे आहे त्याच्यामध्ये ते आहे. कशाकरता मागणी आहे, तर माझ्या जातीची संख्या किती आहे त्याप्रमाणे माझं बजेटमध्ये मला वाटा मिळाला पाहिजे, माझा हिस्सा त्याच्यात. पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. संघर्ष हा शेवटी का ठेवला आहे नारायण? शिकलात, संघटित झालात तरी तुम्हाला मिळेलच याची खात्री. त्या संघर्ष करावा लागेल. आणि हा संघर्ष कशा करताय, त्यांनी जी घटना निर्माण केली, संविधान केली, ती हिंदू समाज एक व्हावा म्हणून केली. हिंदू कोड बिल
हे मी हिंदू म्हणून जन्मलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही, ह्या घोषणेनंतर हिंदू कोड बिल ते संसदेमध्ये त्यांनी मांडलेलं आहे. फेटाळलं गेलं. नेहरूंनी प्रयत्नपूर्वक ते फेटाळलेलं आहे. तर हे सगळं संघाच्या रचनेमध्ये या सगळ्याचा अंतर्भाव येतो. सर्व हिंदू, हिंदू सारा एक. याचा अर्थ काय? मनुस्मृती मानतात का? मनुस्मृती आजच्या काळाला काही कारणच नाही. केव्हा होती, तो काळ कुठला आहे? असा काळ कुठलाही काळ दिसत नाही की ज्या काळात मनुस्मृती होती. त्यामुळे जातीनिहाय हे विघटन केलं. याचं कारण असं एक मार्क्सवाद म्हणून जो आहे, त्यांना जोडण्याची कला माहीत नाही, त्यांना तोडण्याची कला माहिती आहे. दोन एकत्र असतील ते वेगळे कसे येतील? आपल्याकडे घटस्फोटाचं फार प्रमाण कमी होतं. म्हणजे न्यायालयात जाऊन नवरा बायकोने घटस्फोट करणे हे नव्हतंच. आता घटस्फोट किती झालेले? हे सगळं जे आहे याला समाज म्हणजे कानडी भाषा आहे. कानडी वेगळे आहेत, मराठी वेगळे आहेत, बंगाली वेगळे आहेत. एक मोठे गृहस्थ चिंचवडला चाफेकरांच्या याच्यात आले होते. त्यांनी त्यावेळेला म्हणले, चाफेकरांचं तुम्ही करताय ठीक आहे, पण हे काही क्रांतीचं नाही. क्रांती समाजाला बरोबर घेऊन करावी लागते. तर समाजाला बरोबर घेऊन करायची म्हणजे कानडी विरुद्ध मराठी, मराठी विरुद्ध भैया हे नाही. देश जर एक ठेवायचा असेल तर हिंदुस्थान संपूर्ण जो आहे त्या सगळ्या भाषांचं गेल्या 1000, 10,000, लाख वर्षाचा इतिहास पाहिला तर भाषिक लढे नाही झाले. सर्व भाषा आजपर्यंत जिवंत राहिल्या. संस्कृत असताना इंग्रजी आले आणि भाषांचे प्रश्न निर्माण झाले. भाषा जगतील की नाही अशी स्थिती आली. याचा अर्थ देशाची एकात्मता संस्कृतशी, इथल्या सगळ्या संस्कृतीशी जोडलेली आहे. विषमता दूर झाली तर हे सगळं होऊ शकतं. असं जन्मशताब्दीच्या काळामध्ये आता आम्हाला जे कामाचं आहे, भटक्या विमुक्तांचं वेगवेगळी आंदोलन झाली ना, खूप बिराड बाजलं, काही हातात नाही पडलं. आम्ही काय केलं? आम्ही त्यांना अस्मिता दाखवली की बा प्रत्येक जातीमध्ये, म्हणजे पारध्यांमध्ये एक शमशेरसिंग भोसले क्रांतिकारक होऊन गेला, वंजाऱ्यांमध्ये क्रांतिकारक. प्रत्येक जातीत शोध घ्यायला लागल्यानंतर भटक्या विमुक्तांमध्ये क्रांतिकारक झालेले आहेत, ओबीसीमध्ये झालेले आहेत. त्यामुळे केवळ स्वातंत्र्यवीर सावरकर, चापेकर बंधू असा जो एका जातीचा आहे दिसतो, तसा नसून देशाला स्वातंत्र्य मिळवण्यात सर्व जातींचा मोठा सहभाग आहे. बेरड रामोशी समाज आहे, राजे उमाजी नायकांचं हे आहे. त्यामुळे असं योगदान हे कधी कोणी पुढे आणलं नव्हतं. ते आम्ही आमच्या कामातनं त्याला आम्ही पुरस्कृत केलं आणि लोकांना सांगितलं की तुम्ही कमी नाही आहेत. हे अजेंडावर खोदणारा हा वडार समाज आहे. ही त्याची अस्मिता जागरण झाली की आपण या देशाचे घडवणारे करते करविते आपण आहोत. असं त्यांना ऋषीमुनी म्हणजे अगस्ती कुंभार होता. मग अगस्ती गोत्र, माझंही अगस्ती गोत्र आहे, मी कुंभार नाही, मी ब्राह्मण, असं कसं होईल? असे ऋषीमुनींपासून सगळा इतिहास जरा वेगळ्या पद्धतीनं मांडण्याचा मी ह्या संघ व्यासपीठाच्या ह्याच्यातनं प्रयत्न केला. त्यामुळे दोन्हीकडच्या ह्याच्यामध्ये जन्मशताब्दीच्या काळात हा जो मला काम करण्याची जी संधी मिळाली ती जातीमधली दरी कमी करण्याकरता सामाजिक समरसता मंच, भटके विमुक्त विकास परिषद यांनी काम केलं. मोठं योगदान आहे ते संघाच्या ह्याच्यातनं आहे. हे खूपच मोठं काम तुम्ही केलेलं आहे की जोडणं आणि टिकून ठेवणं. तर आता या स्टेजला तुम्ही इतकी वर्ष काम केलेलं आहे, आत्ताच्या परिस्थितीतली हे लक्षात घेता पुढं कुठल्या दिशेने काम होणं, आत्ता काय आव्हान आहे आणि कुठल्या दिशेने काम होणं आवश्यक वाटतं? आत्ता काय गेल्या 10-12 वर्षात मोदीच्या पंतप्रधान होण्यानंतरच्या ह्याच्यात एक वेगळं वातावरण देशभरात तयार झालेलं. तरुणांमध्ये एक नवीन इच्छा, ईर्षा निर्माण झालेली आहे की भारताने काहीतरी केलं पाहिजे. भारत जगात श्रेष्ठ झाला पाहिजे. श्रेष्ठ कशाने होईल? विज्ञानामध्ये काम करावं लागेल. विज्ञान आज आपल्या ज्या शाळा आहेत सगळ्या प्राथमिक शासकीय शाळा, विज्ञान विषयच नीट शिकवला जात नाही, गणित नीट शिकवलं जात नाही, भाषा विषय नीट शिकवला जात नाही.
मुख्य भारताला समृद्ध करायचे तर मातृभाषेतून ज्ञानार्जन देता आलं पाहिजे. आम्ही आत्ता ते काम करतो. गुरुकुलम जे आहे आमचं ते मातृभाषेतनं शिक्षण जसं आहे, म्हणजे मराठी ही मातृभाषा आपल्याला महाराष्ट्रात राहतो म्हणून आहे, पण भटक्या विमुक्तांची प्रत्येकाची भाषा वेगळी आहे. आम्ही त्या त्या भाषेमध्ये पुस्तकं तयार करतो आहे, कोश वाङ्मय तयार करतो आहे, विज्ञानाचे शोध घेतो आहे. विज्ञानाचा एक ग्रुप आम्ही आता तयार केला आहे की परंपरागत असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत जाती जातींमध्ये त्यातलं विज्ञान शोधायचं. काय विज्ञान? त्यामुळे वैज्ञानिक बनण्याची क्रिया म्हणजे 150 वर्ष झाली आपल्याकडे मेकॉलेचं शासन येऊन, शिक्षण येऊन. 150 वर्षामध्ये आज जगामध्ये नोबेल पुरस्कार हा विज्ञान, साहित्य, वेगवेगळ्या क्षेत्राला नोबेलचा आहे. किती जणांना मिळालं आहे? 2 नाही तर 3 जणांना मिळाले विज्ञानाच्या ह्याच्यात. सर सी व्ही रमणांनी जे शोध लावले प्रकाश किरणांच्या संदर्भातले, त्याच्या शोधाच्या आधाराने मोबाईल विकसित झाला, इंटरनेट विकसित झाला. सर्व प्रकारचं आजचं जे काही तंत्रज्ञान आहे, AI, हे सगळं विकसित आहे ते सर सी व्ही रमण यांच्या शोधाने. सर सी व्ही रमणच्या शोधाच्या आधाराने किती भारतीयांनी नवीन शोध लावले? नाही लागले. आपल्या खिशाला जो पेन आहे, फाउंटन पेन, लेखन कला भारतात सुरू झाली पण फाउंटन पेन बाहेर न आला. आम्ही सामान्य दैनंदिन लागणाऱ्या गोष्टीमध्ये सुद्धा आमचं आधुनिक युगात योगदान नाही. हे वाढायचं असेल तर विज्ञानाधिष्ठित शिक्षणाची रचना अशी करावी लागेल. आणि हे काम अगदी तळागाळातला जो आहे त्याच्यापर्यंत संस्कृत अध्ययन, अध्यापन सर्व, कुठलाही भेद. म्हणजे सावित्रीबाई फुले यांनी पहिली शाळा काढली, त्याला झाली 100-125 वर्ष झाली, तरी स्त्रियांवर अत्याचार होतातच आहेत. कुणाला काय त्याचं घेणं पडलं आहे? म्हणजे संघापुढचं आत्ताचं आव्हान आहे ते कोणीही इथे पीडित, मागासलेला, दलित राहू नये. सगळ्यांना समान संधी मिळेल. संविधानाने दिलेलं सर्व समान हे आहे. तर समान ह्यानी जाण्यासाठी स्वयंसेवकांना हा पुढल्या ह्याच्यामध्ये आता घरोघर जाण्याचा संपर्क मोहीम आहे, कुटुंबापर्यंत, आणि घराघरापर्यंत पोचून समरसता, पर्यावरणाची समस्या केवढी गंभीर आहे. नद्यांच्या गटारी झालेल्या आहेत, पाणी कुठून येणार? त्यामुळे असं सर्व विषय संघाच्या भावी पिढीपुढे दिलेले संघ, आणि ही घेऊन जाणं म्हणजे संस्कृतीची वाटचाल आहे. मागच्या लोकांनी उपनिषदांनी काय सांगितले, भगवद्गीतेने सांगितले, ज्ञानोबारायांनी काय सांगितले, तुकोबांनी काय सांगितले, संतांचं वाङ्मय, ह्या सगळ्यांनी जी पंचसूत्री आहे ना ती त्यांनी सांगितलेली आहे. तीच पंचसूत्री पुढे घ्यायची. समरसतापूर्ण समाज, हिंदू समाज, कोणावरती आक्रमण नाही करायचं, म्हणजे सगळा भारत एक होईल. केव्हा ना काहीतरी पाकिस्तान, बांगलादेशही एक होईल. केव्हा होईल? त्यांना ज्ञान झालं पाहिजे. ते ज्ञानी नाही आहेत, आपापसात भांडत आहेत. धार्मिक तेढ इतकी पराकोटीची आहे त्यांच्यात, शिया सुन्नी वाद आहेत. हे त्यांना अजून कुणी सांगणारा अवलिया नाही आहे. दुसऱ्याचं कोणाचं ऐकणार नाहीत, कुराणच फक्त ऐकते. पण तसं हिंदूंमध्ये नाही आहे. हिंदूमध्ये असंख्य मार्गाने ज्ञान येतं आणि तो समृद्ध होतो. ते ज्ञान सर्व ठिकाणी पोचवणं. आणि आता मोदी आल्यानंतर जसं भारतात एक चैतन्याची लाट आली आहे तरुणांमध्ये, नवीन पिढीमध्ये, तशी जगभरातही आलेली आहे. जगामध्ये मोदी येण्यापूर्वी एवढा देश आपल्या भारताला कोणी मानत नव्हतं. पण आता मोदी कतार असो, नाही तर अरबस्तान असो, कुठलेही, सौदी अरेबिया असो, सर्व ठिकाणी मोदींचं स्वागत होतं आणि सर्वात चांगल्या प्रकारे स्वागत होतं. धर्मभेदांच्या पलीकडे नेणारी भारतीय संस्कृती मोदींनी सर्व जगभर पोचवली. आता हा जो संदेश आहे हा संघातनं आलेल्या स्वयंसेवकाचा संदेश. त्यामुळे स्वयंसेवक कसा आहे? मोदींसारखा. आणि मोदी कसे? सामान्य स्वयंसेवक जे आहे ते आणि मोदी काही फरक नाही. त्यामुळे बाकीच्या ठिकाणी नेता आणि अन्य सगळे याच्यात फरक असतो.
आम्ही ज्यावेळी विचार करायला लागतो आणि काय चाललेलं आहे त्याचा अर्थ बाकीच्यांना समजायला वेळ लागतो, आम्हाला लगेच कळतो. कारण का हिंदू एकदा, मग तो स्टॅलिन काय म्हणलेत, म्हणजे तामिळनाडूचे मुख्यमंत्री, केव्हा ना केव्हा तरी तिथे हे काम सुरू होईल आणि असा एक काळ येईल की सर्व देशात एक प्रकारचं शिक्षण, एक प्रकारचे सर्वांची संस्कृती, विविध भाषा, त्या समृद्ध, असं जे पूर्वीचं होतं तसं होईल. विषमता काढण्याचा नंबर 1चा हे झाला तर बाकी सगळ्या समस्या आपोआप सुटून जातील. तर हे होते गिरीशजी प्रभुणे. गेल्या तासभर जवळजवळ आपण छान वैचारिक मंथन या ठिकाणी झालं. अशाच प्रकारच्या नवीन पाहुण्यांचं आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत पाहत रहा विवेक संवाद.